हॅलो गाईज, नमस्कार सर्वांना. आपण बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू. तर आज मी घेतले अर्धा किलो शेंगदाणे. तुम्ही बघू शकता, मस्त आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे आपण छान भाजून घेणार आहोत, पण ते नंतर. तर इकडे मी 450 ग्राम एवढं गूळ घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्या पण शॉपमधून, कुठल्या पण किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हे मी छान बारीक कापून घेतलंय. तुम्ही पण असंच बारीक कापून घ्या. ओके, ते छान बारीक कापून घ्यायचं आपल्याला. आपण पूर्ण गुळाचा वापर करणार नाही आहोत, एवढं गुळ आपण ठेवून देणार आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला गुळ कापून घ्यायचं आहे. त्यानंतर मस्त गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे चांगले 20 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. आणि लक्षात असू दे, आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. जर आपण शेंगदाणे हाय फ्लेम वरती भाजले तर ते करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे लाडूची चव करपल्यासारखी येऊ शकते. शेंगदाण्याची साल जर अलगदपणे निघत असेल तर आपण समजू शकतो की आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत. तर आपल्याला हे सगळ्याची साल काढून घ्यायचे, जसं मी दाखवते त्याप्रमाणे. आणि आपल्याला साल्या बाजूला काढून घ्यायचे. बघू शकता, आपले सगळे साल काढून झालेले आहे शेंगदाण्याच्या वरचे. शेंगदाण्याचे साल तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हे छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर हे अर्धा किलोच असल्यामुळे मी हे दोनदा मिक्सरला लावणार आहे. मोठा मिक्सर घेतलेला आहे मी. आणि बघू शकता, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्हाला. पहिल्यांदा लावू तेव्हा खूप बारीक करायचं, आणि जेव्हा आपण दुसऱ्यांदा लावू त्याच्यामध्ये थोडे थोडे दाणे राहिले पाहिजेत आपल्याला, कारण ते खाताना खूप छान लागतं. तर मी आता इथे गोवर्धनचं तूप घेतलेलं आहे, ते मी 2 चमचे टाकणार आहे. तर आपण 2 चमचे तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण किसलेला सगळा गूळ टाकून आपण तो वितळायला द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये असे खडे खडे राहिले नाही पाहिजे, पूर्ण गूळ वितळला पाहिजे. बघू शकता, मस्त आपला गूळ वितळलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळं मिक्सरला लावलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर आता मी हे परातीमध्ये काढून घेतलंय आणि एका ग्लासच्या सहाय्याने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय. आणि थोडं थोडं बॅटर घेऊन आपल्याला अशा प्रकारे लाडू बनवायचे आहेत. ही पद्धत एकदम सोपी पद्धत आहे. बघू शकता, आपला लाडू किती छान झालाय. तसेच आपण सगळे लाडू पटापट पटापट बनवून घेणार आहोत. अर्धा किलो शेंगदाण्यामध्ये आपले जवळजवळ 40 लाडू तयार झालेले आहेत. हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग. आणि माझे शॉर्ट्स पण बघा, मी खूप छान छान रेसिपीज टाकते तिथे.